डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अक्कलकोवा तालुका डोंगराळ भागात असणाऱ्या टोकना पिंपरी खडकापाणी मोरकी परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शोषित पीडित वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी केलेल्या कार्याचा उजाळा करण्यात आला. बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस अहोरात्र मेहनत करून समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्वावर आधारित सर्वोच्च संविधान या देशाला अर्पित केले. बाबासाहेबांनी संविधानात आदिवासी समाजाला विशेष अधिकार दिले अशा अनेक वक्त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रम हा अत्यंत नैसर्गिक वातावरणात पार पडला. या ठिकाणी बाबासाहेबांच्या जयंतीला कुठलाही डीजे, ढोल, ताशे न लावता बाबासाहेबांचे विचार, संदेश प्रबोधनाने लोकांमध्ये मांडले. कार्यक्रम हा राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे लालसिंग पाडवी, किसन वसावे, लक्ष्मण वसावे, डॉक्टर रवी पाडवी, थोपड्या वळवी, बिरबल वळवी, ॲडव्होकेट कुंवर सिंग वळवी यांनी परिश्रम घेतला. 39 न्यूज नंदुरबार. आज वेगवेगळ्या भागांवर आहे तेव्हा आपण समाजावर दी अन्यायकारक गोष्टी खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात लागते ह्या तहा त्या आपण मात कोण नको होता की संघर्ष किंवा लढणं नको होता आपण की काम करणार आहोत. तहा जेथे बी आपण जे आदिवासी संघटन आहे किंवा जेथे बी आपण आदिवासी समाज होय या समाजामध्ये बाठा आपण एक करीत न लढवू तर आपण या समस्या कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे बादाम से टेल्लो किंवा नहीं कोयो कि संविधान सभा में पोती नौका से डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूब बड़ो संघर्ष कोयो तेना में भी इलेक्शन लड़ी कोते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हो महाराष्ट्र में पहले चुनाव या हारवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हो हारवी नौका से जो मतदार संघ होतो त्या मतदार संघा में जो काहीतरी या त्या में 40,000 पैसा वाटी नव्हता ती जागे 25,000 पैसा वाटी को डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाड़ी तक देत न दुनिया पढ़े लिखे विद्वान आदमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ती भी सबक ने दे त्यानंतर पश्चिम बंगाल में आपण वकील साहब कोडे तभी कोडे ममता बनर्जी वगैरे होय तृणमूल काँग्रेस नेता होय ती जागे हाद्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हो आणि ती जात को ते निवडी को संविधान सभा में मोकल्यो आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिख्यो आणि संविधान लिखी को ते कणावे 50 में आप्यो आणि त्यानंतर 50 में संविधान लागवयो आणि त्यानंतर मतदान जो होय 1952 मध्ये सुरुवात होई 52 मध्ये सुरुवात होई तेना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ये संविधान लिख्यो आणि संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ई भी को तो कि सेपरेट इलेक्शन नौका जो है 1931 में है इंग्लैंड में जात कोते कायदो पास को इतने तायो पण गांधीजी होय ओ पुणे में हावी कोते उपोषण हो गयो ने जम्या बराबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कदाचित त्यांना जो महात्मा गांधी होतो ना महात्मा गांधी होतो तो उपोषण बहिगोन जर ते उपोषण जो बहिगोन त्या मागणे फरक होतो कदाचित ते तो माहो मोज जातो ते आखा समाज खूप मोठी अडचण आणणार होत नाही त्यांना जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा नाही कोयो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोयो आणि त्या जो माग होती ते स्वीकारी आणि त्या तो उपोषण होतो तो सोडावियो. जर कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेहने को तो या खूप जाती धमकी भी जाती ते या घातपातच जाते तर पुढची इतिहास जो तो इतिहास कदाचित नाही घडतो और संविधान नाही लिखातो तर दुसरी पीठ बाबासाहेब काढी जात मारी जो कहे या टपना पिपरी या गांव में कार्यक्रम आयोजित हो या तुम्हारा टपना पिपरी वाला माँ दिल से मन से मोहब्बत वाले तुम हो कोटि कोटि अभिवंदन कहो आणि तुम्हारा माँ दिल तुम हो जाखा है ना कार्यक्रम प्रत्येक गांव जाऊन जो तुम्हारा माँ दिल से मन से मोहब्बत कहो आणि माँ बहन गोष्टी बता पिली सुरुवात करो माता भी साथीदार जो काही विश्वरत्न महामानव भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शब्दा માટે अधिकार लिखित આપે આપણું તારા આ જોહે આગાડિયા વિતો જરા પુઠારે જાંગડે કોઈ નહીં જીના ભાઈ કે કાગત કહુએ कि शब्दा માટે આપણું જો काही विश्वरत्न महामानव भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अधिकार लिखित આપ્યા शब्दा માટે हक अधिकार कियो तो आगा जाता या आखा युवक आणि वडीले અમે થોડોફાર કાળ છે ના પણ એ युवक खरी कठीण साली नको तो या सपने में काही आणि ते काही महापुरुष होय या विशेष दिले नेसाले ना 7000 युवक हो मा जाहीरपणे हवा में मापा भी ना जो काही देशभर में अन्य अत्याचार धीरे आदिवासी होता तिनी उनको हे को जाके आपू
जुवा हवे किंवा डोडा ये ते पोताने बारीक फेकी देता ना तारा ती जरा खून लागीत जाय तेनु या नजर पडी जोई आणि तर आपण जागृत होऊन पडणार जागृत हवी ना इवाय काय थोडक्यात किंवा आणि व्यक्त जाखा हवी जागृत हवी ना की माप हवी ना ज्यावेळेस आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे काही आर्टिकल 19 प्रमाणे जे काही आपण ठामपणे ही वक्ता हवी होते ही आपण एकत्रित हवी होते ही बोठा ही कहा बाबासाहेब 26 जानेवारी 1950 मध्ये संविधान लेखीचा पेदारा ही एकत्रित आयुक्त बोठा आणि गोठी बी मेकता मापावी ना पण आवणाऱ्या युगे आवणारी पिढी या कोणत्या जर आपण ठामपणे जर आपण रूढी प्रथा संस्कृती जर टिकवी नाही तर आता साथीदार युवक किंवा वडील किंवा युविका आका जाहीरपणे आव्हान करू जर आपण एकता राहू तर आपण जग जंगल जमीन बी वाचवी शकते ने जहर से दपा आय थोड़ा टिपा टिप्पणी होतो पण जे काही आपण पक्षा में वाटाया धर्म में वाटाया पंथ में वाटाया संघटन में वाटाया प्रत्येक ठिमे वाटायचं रहा तर या एकत्रित कडून येता येणार मी जाहीरपणे आव्हान करू कडून येता येणार या समाज प्रत्येक ठिमे जी दादा भी भेदभाव चालू आहे एकच जाऊन बघूया हा एकच जाऊन बघूया जर एकत्रित राहू जर आपण एका दिशा एका वाटा एका मार्गात चालू तर जर जमीन वाचू शकता नेते आपण वाचता शकता मापावी ना ही मोठा एक कोणा तर बाबासाहेब
आपू संघर्ष केंको कौन रोजवे या एक बेन गोष्टी कोनार हुई इतिहास में आपू देखियो इतिहास में बीपीसी नाव कायदो लागू होतो बीपीसी म्हणजे काय ब्राह्मण पिनल कोड पण त्या कायद्यानुसार आपण न्याय ने मिलितो एक गुन्हो कोयू त्या गुन्हा आखे समाज बीपीसी नावा कायद्यानुसार चालते ते एकू जर गुन्हो तुम्हा कोयू खून खराब बी तर आपू जर गुन्हो कोयू तर आपा फाशीला गाडी देत नाही तोच गुन्हो जर बिहरा समाज कोयू तर त्या मुंडका पो शेंडी लोकती ते वाटी देत नाही तर आपू माय बादे भोगलाय तर नाही अरे या आपू जी फाशीला गाडी देत नाही या जी मुंडका पो सुटली ते वाटी देते की कोई चला भाग ना जमलो एक आज आपण सपाटो बघम कहणार या जी जागू मिले जी पाए होई ती डोगो में नहीं पड़ना ती हंते किते का को नहीं पड़ना कारण की डोगो मात रोता ते ना आपू इहिस कहाव ना या भी देखो या साड़ो इतिहास कोई देखो या भी इतिहास होई आपा भारत देश में है पोर्तुगीज आइए डच आइए फ्रेंच आइए मुगल आइए इंग्रज आइए राज्य को यो जाते रहिए राज्य को यो जाते रहिए पण 31 डिसेंबर 1600 में ईस्ट इंडिया कंपनी नाव कंपनी आई ती कंपनी अख्खी कंपनी हारवी आणि ते जाती रहिली फक्त मुगल पोर्तुगीज ताबा में गोवा होता तो 1961 में आजाद हुआ तो भी गुलाम होता जगह में राज्य कोणारे माहे आज ब्रिटिश होते अमेरिका गुलाम होतो चाइना गुलाम होतो आखे देश आजाद हो जो आज प्रगति को जातो है आपा देश का है तो बड़ो फाटी हुई आपा देशों में साथी हुई जना गुणवत्ता आवडी बाजी भी बिहराजे ते ब्राह्मण होता हा काम खूप हुशार आहे ते नाम टिको ना मुगला या ते नाम लुटीक ने जातो या ब्रिटिश आया पोर्तुगीज आया ते नाम ते तुम्हा नोडाय ना आमा खुद राजको ना जे नाम ब्रिटिश आया इंग्लंड में होते ते ना आपण डबल गुलाम होता आपू इंग्रजो भी गुलाम होता आणि या मनुस्मृतीवाला ब्राह्मणो भी गुलाम होता आणि 15 ऑगस्ट 1947 हो ते लोक आजाद गया आपू आज भी गुलाम होय गुलामो कोडलूच अधिकार धारतो गुलामो कोडलूच अधिकार धारतो हे कोइते जर्मनी के शास्त्रज्ञ तो तिया कोयो के गुलामो आज भी कोडलूच अधिकार धारतो त्या फक्त आंदोलन कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 1952